हलकर्णी महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव आणि वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात. संघर्ष, सातत्य आणि कष्टातूनच यशाचा मार्ग. युवराज पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन. तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवक युवतींसह आदर्श विद्यार्थ्यांचा सन्मान. संघर्षाचा सामना करण्याचं बाळकडू आपल्याला आई-वडिलांकडूनच मिळतं. यशस्वी होण्यासाठी स्वप्न ठरवणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते स्वप्न किती काळ टिकतं यावर आपलं यश अवलंबून असतं. आई वडील आणि निसर्गानं दिलेल्या क्षमतांचा योग्य वापर केल्यास यश निश्चित मिळतं, असं प्रेरणादायी प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक युवराज पाटील यांनी केलं. ते चंदगड तालुक्यातील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय हलकर्णी इथं आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले होते. युवराज पाटील पुढे म्हणाले की आज तुमच्या स्वप्नांसाठी तुमचा बाप शेताच्या बांधावर उभा आहे. बापाला दिलेली मिठी हीच सर्वोत्तम भेट आहे. मोहांपासून दूर रहा. मन, मेंदू आणि मनगट तुमच्या ताब्यात असेल तर यश अटळ आहे. कष्टानंतर अंगावर येणारा घाम हा जगातला सर्वात महागडा परफ्यूम आहे. आयुष्यातील किमान 6 वर्ष स्वतःसाठी द्या. सातत्यानं प्रयत्न केले तर तुम्ही आयुष्याचे वजीर बनाल, असं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. या कार्यक्रमाला चंदगड पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, कार्यकारी संचालक मनोहर होसूरकर तसंच अन्य पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण, गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील आणि सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं. नॅक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर राजेश घोरपडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला, तर प्राचार्य डॉक्टर बी.डी. अजळकर यांनी अहवाल वाचनातून महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवक आणि युवतींचा गौरव करण्यात आला. यामध्ये समाज कल्याण निरीक्षक वृषाली पाटील, PSI प्रियांका पाटील, सूरज कांबळे, राजेश आंबेवाडकर, सूरज होनगेकर, सुनील कोनेवाडकर, डॉक्टर प्रमोद नाईक तसंच प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. आदर्श विद्यार्थी म्हणून BCA भाग 3 विवेक विजयकुमार देसाईनं, तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून BCom भाग 3 संजना लक्ष्मण पाटील हिनं विशेष गौरव मिळवला. पारितोषिक वितरणाचे निवेदन प्राध्यापक S.N. खरुजकर यांनी केलं. अध्यक्षीय भाषणात रामदास इंगवले म्हणाले की शिस्त, वक्तशीरपणा आणि आवडीला प्राधान्य द्या. स्वतःला कधी कमी समजू नका. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणारेच खरे यशस्वी होतात. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास ही काळाची गरज असून यातूनच सुरक्षित भविष्यासाठी संधी उपलब्ध होते. वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त महाविद्यालयात रांगोळी प्रदर्शन, शेला पागोटे कार्यक्रम, ध्वजारोहण आदी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक P.A. बोभाटे आणि प्राध्यापिका दिव्या पाटील यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक S.N. पाटील यांनी मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.